आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपण कुकर लावतो. हां तो कुकर काळा होतो ना, हां होतो. खालून आगनी लावून. त्याच्यामुळे तो कसा चमकवायचा हां ते सांगतो तुला. कुकर हे किचनमधलं सगळ्यात महत्त्वाचं भांडं म्हटलं जातं. हां तर कुकरमध्ये जेवण बनवण्यासाठी वेळ कमी लागतो. सकाळच्या घाईत कुकर खूप फायदेशीर ठरतो. हां पण भाजी, खिचडी, डाळी या गोष्टींसाठी आपण सतत वापर केल्याने काय होतं, हां. कुकरवर तेल, मसाल्यांचे अनेक काळे चिकट डाग लागतात. हां ते वेळीच साफ नाही केलं तर ते अधिक घट्ट होऊन बसतात, हां ज्यामुळे कुकर चांगला दिसत नाही. त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्यापेक्षा देखील धोका असतो हां आणि इतर भांड्याच्या तुलनेत कुकर घासायला जास्त वेळ लागतो. हां तर त्यावरले डाग पूर्णपणे जात नाहीत. अशा वेळेला आपण चकाचक करण्याचं काम करायचं. ते कसं करायचं, ते डिटर्जंट पावडर आणि मीठ सगळ्यात आधी काय करायचं, कुकरमध्ये टाकायचं हां आणि पाणी 2-3 वेळा उकळून घ्यायचं. आणि ह्या कडक झालेल्या पाण्यात 1 चमचा डिटर्जंट पावडर आणि 1 चमचा मीठ टाकायचं. बरं. कुकरवर फार जास्त चिकटपणा असेल तर त्यात लिंबाचा रसही टाकू शकतो. आणि हे मिश्रण 2-3 वेळा उकळायचं आणि ह्या मिश्रणाच्या मदतीने कुकरवर झालेला जो डाग आहे, हां जो चिकटपणा ह्याने निघून जाईल. बरं. आणि मग कुकरमधलं पाणी थोडं थंड झालं की नंतर घासणीने कुकर चांगला घासायचा. मग हे डाग चांगले निघून जातील आणि कुकर नवीनसारखा चमकल. आता आपल्याकडे जी टूथपेस्ट असते ती पण फायदेशीर असते. कुकरवरील काळे पिवळे डाग काढण्यासाठी आणि चिकटपणा दूर करण्यासाठी हां पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट आपण वापरू शकतो. हां ताराच्या घासणीने थोडी टूथपेस्ट लावायची आणि नंतर कुकरचा कानाकोपरा चांगला घासून काढायचा. काही मिनिटातच कुकरवरले पिवळे काळे डाग निघून जातात बरं. आणि तेलाचा तेलकटपणे दूर होऊन बरं. कुकर चमकू लागतो. बरं. चांगला चहा कसा करायचा, सकाळी उठल्यानंतर बरेच जण सगळ्यात आधी चहा पितात. हां सांगतात चहा द्या माई. हां चहा बनवण्यासाठी काय घ्यायचं, एक चांगला चवदार पावडर येते हां आणि त्यात चवीचा रंग आणि सुगंध टिकून ठेवण्यासाठी हां. चहा पावडर आणि साखर योग्य वेळी घातली ना की चहा चांगला होतो. बरं. तो कसा करायचा,